सांगा पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं नाव योगिता सुभाषराव पंधरे. मी जुना धामणगाव इथे रहिवासी आहे. माझं एज्युकेशन BSc ॲग्रिकल्चर इथनं झालं, मतलब 2023मध्ये. आत्ता म्हणजे माझी बँकिंगची प्रिपरेशन चालू होती. आता 1.5 वर्ष झालेत त्याला. आणि ॲज अ ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून मी युको बँकच्या इथे रिक्रूट झाली आहे. युको बँक. हां. असं आता इथे जे फील्ड आहे, समजा तुम्ही शिक्षण जे आहे ते ॲग्रिकल्चर, ते समजा BSc ॲग्रिकल्चर, ते किती वर्षाचा कोर्स होता? तो 4 वर्षाचा. 4 वर्षाचा. त्याच्यानंतर याच्या अगोदर काय एज्युकेशन झालं तुमचं? याच्या अगोदर मी तेच आपलं 11वी 12वी. नंतर तुम्ही BSc ॲग्रिकल्चर. त्यानंतर मग तुम्ही जी कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी केली ती समजा कुठं केली? तर सुरुवातीला मी सारथी लावलं होतं, औरंगाबादचं इन्स्टिट्यूट आहे ते. तर तेव्हा मला ते कम्प्लीट नाही झालं, तर मग ते स्किप केलं. नंतर जेव्हा टाईम आला परफेक्ट, म्हणजे आपल्याकडे सफिशियंट टाईम आहे, तेव्हा मग मी यूट्यूबवर मॅक्सिमम प्रॅक्टिस वगैरे केली. याच्या अगोदर मला असं वाटतं की अमरावतीला पण क्लास लावली होती. नाही, अमरावतीला मी क्लास लावणार होती, बट ते तेवढं फ्लेक्झिबल नव्हतं त्या मुवमेंटला. म्हणजे तेवढं ते वातावरण नव्हतं तसं. मी 1 महिन्यातच परत येऊन गेली. एका महिन्यामध्ये? तर माझं झालंच नव्हतं तिथं. मग घरी आली तेव्हा लॅब लावली मी 4 महिन्याची इथे आपल्या आपल्या धामणगावमध्ये. तर तिथे 4 महिने व्यवस्थित केलं. मग मला एक सिनियर भेटले, तर ते म्हटले की ॲटलिस्ट 1 महिन्या अगोदर तिथून जाऊन ये. जेव्हा एक्झामचं सीझन चालू होतं तेव्हा, दिवाळीच्या 1 महिन्या अगोदर मी तिथे मूव्ह झाली औरंगाबादला. मग तिथून प्रॉपर असं केलं मी, म्हणजे व्यवस्थित गायडन्स वगैरे घेऊन, जे कुठले सोर्सेस होते माझ्याकडे त्याच्या थ्रू, आणि प्रॉपर केला. मग प्री पण निघाली, त्याच्यामध्ये मी जनरलचा कट ऑफ वगैरे केला होता क्लिअर. आणि जनरलचा कट ऑफ किती लागते तेव्हा 55 होता आपला. 55? यावेळेस हायएस्ट कट ऑफ होता म्हणजे FOच्या हिस्ट्रीमधला. तर खूप जण राहून गेले, बट माझं ते निघून गेलं लकीली. आणि मग नंतर मेन्स दिली, तर मेन्स पण ती होऊन गेला. तेव्हा 12.5 कट ऑफ होता आपला, आणि जनरलचा 17 होता, मला 30 होते. तर तेव्हा असं होतं की म्हणजे तेव्हाच कन्फर्म झालं की माझं होणार आहे. तिथंच मग मी रिलॅक्स होऊन गेली. SBI क्लार्क पण दिली, त्याची त्याच्यामध्ये प्री आणि मेन्स पण प्री मेन्स असतं. SBI क्लार्क पण दिली होती, त्याची पण प्री निघाली, त्याची मेन्स आता राहील काही म्हणजे अजून पण आहेच म्हणजे एका वर्षात 2 पोस्ट आज इंटरव्ह्यू पण असते? नाही, क्लरिकलला नसतो इंटरव्ह्यू. आता डायरेक्ट म्हणजे त्याच्यामध्ये काही इंटरव्ह्यू नाही, डायरेक्ट सिलेक्शन आहे समजा. त्याच्यानंतर आता तो तुमचं जे समजा, आता बरेचसे विद्यार्थी अभ्यास करताना जास्तीत करून मोबाईलचा उपयोग करतात. तर तो उपयोग जो आहे तो समजा मी असं म्हणत नाही युट्यूब पाहिलं पाहिजे, पण तुम्ही व्हॉट्सअपचा यूज कमी करता केला आहे याच्या अगोदर. म्हणजे माझे नोटिफिकेशन बंद होते मेसेजेसचे किंवा व्हॉट्सअप. डिस्ट्रॅक्शन म्हणून नाही, पण मोबाईल हँग मारत होता मोबाईल थोडा गेलेला आहे माझा, त्याच्यामुळे बंद केला तुम्ही नोटिफिकेशन. म्हणजे इंस्टाग्रामचं आणि फेसबुकचं अकाउंट होतं का? FBचं तर पुरं बंदच आहे, ते ऍपच नाहीये ती. म्हणजे आहे माझं अकाउंट, बट नाही ओपन करत मी जास्त ते. म्हणजे तुम्ही जोपर्यंत नोकरीवर लागत नाही, याच्या सोशल मीडियाच्या ज्या अट्रॅक्ट करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून तुम्ही दूर लांब राहिले. आणि इन्स्टाला पण म्हणजे आहे माझं अकाउंट, मी ओपन करायची ते, बट असं थोडं रिफ्रेशमेंट म्हणून काहीतरी. म्हणजे एखाद्या वेळेस जर बोर झालं तरच म्हणजे झोप लागते आपल्याला किंवा जेवण झाल्यानंतर. पण त्यात जास्ती मोटिवेशनलच यायचं मला, म्हणजे बूस्ट करायसाठी काहीतरी, म्हणजे अजून एनर्जी रिस्टोर होईल आपली यासाठी. आणि तुमचे जे समजा भाऊ आहे, आई वडील आहे, त्यांनी कसं काय सपोर्ट केला तुम्हाला? जसं की म्हणजे तिथे जिथे मी होती ना, तेव्हा ते औरंगाबादला तिथलं जरा वातावरण वेगळं आहे, की मुलींना जरा सप्रेस ठेवतात, खाली ठेवतात, एवढं वरती नाही देत. बट आपल्या इकडे जरा खूप फ्रेंडली वातावरण. माझ्या आई बाबांनी कुठंच मला म्हणजे मनाई नाही केली. त्यांनी जे म्हटलं ते त्यांनी मला दिलं. मी जर एवढं जरी म्हटलं असतं की मला अब्रॉडला शिकायला जाईल, तरी त्यांनी होच म्हटलं असतं की बाई तू जा, कारण की त्यांना माहिती आहे मी करते काही ना काहीतरी. माझा भाऊ पण असा, आता त्याचं पण MCA वगैरे झालंय, बट त्यांनी असं कधीच म्हटलं नाही मला की तू, म्हणजे त्याला कधीच वाटलं की आपली बहीण चालली बाबा बाहेर, त्याच्याने मी घरी आहे, त्याला पण असं कधीच नाही. त्यांनी पण मला फुल सपोर्ट केला, तू बाई पहिला जा, मग मी करते काहीतरी. तर त्यांचा मॅक्सिमम असा वाट आहे की मी आता इथे ह्या पोझिशनला, म्हणजे मी खूप डेस्परेट झाली की मला काढायचीच आहे. म्हणजे तुम्ही पण एक केला होता का बाबा पोस्ट काढायची म्हणजे काढायची. आता त्याच्यानंतर समजा तुम्ही आता औरंगाबादला समजा एवढा मोठा स्टडी केला, स्टडी करताना समजा त्या ठिकाणी औरंगाबादचं
ॲग्रिकल्चरच्या फील्डमध्ये अभ्यास केला तर त्यामध्ये त्या ठिकाणची समजा टीचिंग आहे ते कशी काय टीचिंग वाटली तुम्हाला? टीचिंग तिथली तर मी आता एवढी एक्सपिरियन्स नाही केली आहे, पण जास्तीत जास्त मी कॉन्सेप्टच्युअली गेली आहे. हां हां जर समजा आता त्याच्यामध्ये असं होतं की जर आपले कॉन्सेप्ट क्लिअर असेल मॅथमध्ये वगैरे तर आपण थोडं माइंड ओपन करून नाही की एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पाहतो. त्यांच्या ट्रिक्स असतात तर त्याला कसं रिपीटेड मल्टिपल टाइम आपल्याला रिवाइज करावं लागतो असं होतं, त्याच्याशिवाय ते येत नाही. तर मी जास्त कॉन्सेप्टच्युअली गेली, त्याच्यातून मग जेवढे एक्झाम होते मग मी व्यवस्थित म्हणजे करायची. तिथं आपलं माइंड असं खुलते कुठतरी असं होतं. म्हणजे त्या ठिकाणी समजा आपल्यावाले ते काही हां. कॉन्सेप्ट आहेत त्या हां. कोणी गोष्टी आपल्याला हां. समजत नाही हां. त्या ठिकाणी पण समजा हां, आपल्याला त्या समजून clear जाते, ठेवायच्या. क्लिअर होऊन जाते. हां. तर तसं आम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे नाही, पण हा प्रश्न याच्यासाठी विचारला जेणेकरून कसं आता MPSC जरी म्हटलं तर जास्त करून पुण्याचा विचार केला जातो, बाकी गोष्टीचा म्हणजे शहराचा. जसं आता MPSCच्या बारेमध्ये जसं अमरावती आहे तर ते बऱ्याचशा प्रमाणामध्ये चांगलं डेव्हलप केलेलं MPSC मध्ये. तर स्पर्धा परीक्षा ज्या क्लास 4 आणि क्लास 3 आहेत तर ते सर्व शहरामधून येतात विद्यार्थी, सगळ्या शहरामधून. पण एक नावाजलं आता UPSC जर आपण जर म्हटलं काही UPSC म्हटलं का सरळ सरळ दिल्ली आठवते, बरोबर. यासाठी तो तुम्हाला मी ॲग्रिकल्चरचा प्रश्न याच्यासाठी केला का बाबा तुम्ही ॲग्रिकल्चर करून औरंगाबादले क्लासेसले गेले त्या बाकी शहरं सोडून तर त्या ठिकाणचं जे समजा त्या ॲग्रिकल्चरचं म्हणा का बँकिंग म्हणा त्या ठिकाणी वातावरण आहे तुम्ही असं ऐकलं म्हणून तुम्ही त्या ठिकाणी गेला. जर ठिकाणी आता इतर विद्यार्थ्यांना समजा जायचं असलं किंवा त्या ठिकाणी समजा क्लासेस करायचे असले का नाही इकडे ह्या ठिकाणी आपल्याला पोस्ट निघते म्हणजे निघते, पोस्ट आपल्यावर पण डिपेंड आहे अभ्यासावर. पण का जेणेकरून बा चांगलं म्हणजे त्या फील्डमध्ये जसं MPSCचं पुन्हा पकडतो UPSC दिला तसं ॲग्रिकल्चरसाठी बँकिंगसाठी हे जे समजा फील्ड आहे त्यासाठी औरंगाबाद एक आपल्या महाराष्ट्रामध्ये योग्य ठिकाण आहे बा. तर याच्याविषयी तुम्ही काय सांगू शकता? बघा आता कुठल्या प्लेसची टीचिंग त्याच्या रिलेव्हंट असतं असं जरुरी नाही, नेसेसरी नाही आहे. आता जसं की ॲग्रीचं जे एज्युकेशन मी ऑलरेडी SEC मधून आहे, चंदीगडचं इन्स्टिट्यूट आहे ते खूप फेमस आहे. त्यातल्या म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त नाही का तिथले स्टुडंट क्लिअर करतात तिथनं. तर मी SEC तिथनं गेलं तर मॅक्सिमम यूट्यूबवरनं घेतलं तुम्ही, कारण की आता असं की बरेचसं फ्री मटेरियल तिथंच असतं, पण आता तुम्ही कसं युटिलाइज करता त्याच्यावर आहे सगळं. तर त्याच्यावर नाही केलं, फक्त मी अभ्यासासाठी प्रॉपर घेते, प्रॉपर फोकसनी, कारण की तिथं नाही का ते सगळे सोर्स प्रोव्हाइड करतात. टेलिग्रामचे काही चॅनल असतात ते तिथे बरोबर त्या मुलांना माहीत असतं कुठं काय असतं कुठं काय नाही. तर खूप सारे फ्रीवाले चॅनल्स असतात तिथं पण आपल्याला म्हणजे अवेलेबल होतात ते तेव्हा. तर मी म्हणून तिथं काहीतरी गेली होती, म्हणजे घरी तेव्हा टाइम नाही भेटत आपल्याला, कामं असतात अजून भरपूर साऱ्या गोष्टी असतात, घरचं वातावरण कुठेतरी वेगळं असतं. हां तर ते तेव्हा तिथे मला खूप मॅक्सिमम टाइम भेटला. म्हणजे आता घरी जर मी 2 महिन्यात जेवढा अभ्यास करते तेवढा मी तर अर्ध्या महिन्यात क्लिअर केला होता असं, म्हणजे खूप फरक पडतो तिथे. म्हणजे घराचा आणि समजा बाहेर इन्स्टिट्यूटचा ह्या खूप फरक पडतो. आणि कारण की जितके काही समजा खेड्यातले विद्यार्थी आहेत आता बऱ्याच प्रमाणामध्ये खेड्यामध्ये पण लायब्ररी आहे पण अभ्यास करतात, पण जसं समजा शहराच्या लायब्ररीमध्ये वातावरण राहतं किंवा शहराच्या वातावरणामध्ये वातावरण राहतं त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला नवीन शिकायला भेटल्या. हां मला तो सोर्सेसचा फरक पडला तिथे, कारण की सर असतात ना आता मार्केटिंग पर्पजसाठी ते करतातच, ते आपल्याला बोलवतात, डिस्कशन करतात, म्हणजे मॅक्सिमम आपण त्यांच्या इन्व्हायरमेंट मध्ये असतो, बऱ्याचशा नवीन गोष्टी माहीत पडतात आपल्याला. टेलिग्रामवर पण खूप सारे सोर्सेस आहेत माझ्याकडे तिथे, कारण की मुलं असतात ना तिथे आजूबाजूला, आपण विचारतो त्यांना, कुठेतरी कॉम्पिट करतो, कारण की आपल्याच फील्डमध्ये असतात. त्याचा जर तेवढा स्कोर येतो तर मला पण तेवढा सांगायचा आहे असं होतं. आपण घरी कसं 30 भेटले 30 मध्येच खुश, तर हे 6 वर्षाचं तिथं जाऊन समजते अरे याचा 40 येतं याचा 60 येतोय, तो फरक पडतो इथं असं. वातावरणावर खूप फरक पडतो. अभ्यास तर आपण घरी करतो, बट त्याला जर स्पीडअप करायचं असेल तर प्रॉपर त्या वातावरणामध्ये जावंच लागतं आपल्याला. जसं आता बाहेरचं जसं आपल्या खेड्यातलं वातावरण असतं, वातावरण म्हणजे कसं जसं आता मुलींसाठी विशेष म्हणजे फ्री आहे, पण जसं करून आता तुम्ही पहिल्या अटेम्प्ट मध्ये काढली ही एक म्हणजे आई वडिलांसाठी म्हणा किंवा इतर लोकांसाठी प्राऊड फील आहे. आमच्यासाठी म्हटलं तर प्राऊड फील आहे की बाबा एवढी मोठी जर समजा अधिकाऱ्याची पोस्ट एका अटेम्प्ट मध्ये काढणं हे म्हणजे लय मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपले त्या ठिकाणी समजा एक आयडल आहे. तुम्ही आयडल याच्यासाठी आहे कारण की जे बरेचसे जे पोलीस भरतीवाले म्हणाय लेकरं आहे ते थोडे ना काही खसून जाते का, म्हणजे इतर लोकांसंग कंपॅरिझन ज्यावेळेस करते का एवढं करायला पाहत नाही. म्हणजे कसं का बाबा नाही आपली कॅटेगरीची लिस्ट कमी लागते, तेवढा अभ्यास कमी करते, पण बाकी बा इतर लोकांसंग म्हणजे स्वतः कॉम्पिट नाही करत, बाबा कंपॅरिझन नाही करत, काकूच राहते. जेवढं भेटले का हा ठीक आहे नंतर पाहू, आपण एखादा मार्क कटला का पुढच्या वरची पाहू, म्हणजे स्वतःला असं म्हणजे फील नाही करत का नाही आपण करू शकतो, चांगल्या प्रकारे एखादी पोस्ट काढू शकतो. तर तुम्ही एक आयडलच आहे आपल्या जे समजा युवकांसाठी, आदिवासी समाजामध्ये युवकांसाठी एक आयडलच आहे तुम्ही.
त्यासाठी एक महत्वाची गोष्ट, जसं आता गावातले लोक ज्यावेळेस समजा तुम्ही क्लासेसला जाता इथं बाहेर गोष्टीसाठी, बरेचसे लोक त्याच्यानंतर तुम्ही लागल्याच्या नंतर फुल आणि गुच्छ देतात. तसे बाहेरचे लोक म्हणजे वातावरण होते काय, सपोर्ट करते काय, जेणेकरून काय नाही गेल्याचं मुलगी गेली पाहिजे, अमुक गेलं पाहिजे, म्हणजे वातावरण राहते का बा असं खेळामध्ये? हा राहते, म्हणजे मोटिवेशनच होतं. कारण की आता मी झाली ना म्हणजे EFO ॲज अ, तर खूप साऱ्या लोकांनी म्हणजे काही घरी येऊन सत्कार वगैरे केला. मग एवढं ते आवडत नाही. लिटरली तर गर्दी टाईपच वाटतं. आपण जेव्हा लागतं, जेव्हा पाहिजे तेव्हा नसतात ते, जेव्हा झालं तेव्हा ओळखी वगैरे असं मला नकोच वाटतं ते. बट ते येतात घरी, स्पेशली माझ्या गावातल्या लोकांना खूप खुशी होती, म्हणजे जसं की त्यांची मुलगीच झाली आहे. तर आता का मला लिटरली म्हणजे एक्सपेक्ट नव्हते की एवढे असे रिॲक्ट करतील बा ते. म्हटलं होऊन जाईल असं हलक्यात काहीतरी, बट रिॲक्शन खूप भारी होती. ते सगळे खूप खुश होते. समजा जर आता आपल्या इथं असं म्हणायचं नाही, कसं आहे तो एक आनंद वेगळाच असतो, गावाला असतो, सगळ्यांना असतो. पण कसं आहे आता एखाद्या गावातल्या खेळातले ज्यावेळेस मुली अभ्यास करतात ना, त्यावेळेस जर त्या मुलींना जर चांगलं प्रोत्साहन भेटलं, तर जसं आता असं अधिकारी लागल्याच्या नंतर भेटते बा, जर अगोदर जर भेटलं तर चांगल्यापेक्षा आणि कवन चांगले मुली जास्त घडू शकते बा, असं आपलं म्हणणं. असं त्याच्यावर तुमचं म्हणणं काय? तर ते प्रोत्साहन जसं तुम्ही म्हटलं ना आता गावात आल्यावर बा जे वातावरण पहिले होतं त्याच्यामध्ये एकदम डायरेक्ट बदल घडून आला. जे समजा इमॅजिन करू शकत नाही हे होणार का बा, असं ते त्याच्यापेक्षा जास्त झालं बा, असं सांगितलं. मग आमचं प्रश्न आहे एक तुम्हाला असा का बाबा, समजा या अगोदर समजा ज्या वेळेस स्टडी करत असतात मुली विशेष करून मुली, जर समजा त्यांना जर थोडासा सपोर्ट केला, कोणाला जर समजा पुस्तकाची आवश्यकता असो किंवा कोणाला क्लासेसची आवश्यकता असो, कारण की कसं आहे प्रत्येकाची परिस्थिती हे सारखी नसतात. कोणी आई वडील सपोर्ट करते किंवा कुठं थोडी आर्थिक परिस्थिती कमी पडते किंवा मार्गदर्शनामुळे कमी पडते. जर समजा लागाच्या अगोदर जर बऱ्याचशा मुलींना अभ्यास स्टडी म्हणजे संघर्षामध्ये जर लोकांनी सपोर्ट केला, तर मुलीवर कसा म्हणजे काय परिणाम होईल? हा म्हणजे तसं सपोर्ट तर करायलाच पाहिजे. मेन तर मोटिवेशन आपल्या घरचेच लोक असतात. आता जेवढं आपण सोशल मीडिया वाढतो, तो अलग स्पीच असतो, ते एकदम टेम्पररी असतं कुठतरी. म्हणजे आपण घरचं काहीतरी माइंडमध्ये ठेवतो की नाही आपल्या घरचं हे करायचं आहे, ते करायचं आहे. त्या कारणामुळे जर तुम्हाला कुठे झोप नसेल लागत, तर मग तुम्ही राईट पाथवर आहे. मला वाटतं ते सगळ्यात जास्त चांगलं मोटिवेशन आहे. मग गावाचं तर असतंच, कुठतरी ते आपला सपोर्ट करतात, त्या बाबतीत ते पाहतात आपलं जे की आपण स्ट्रगल करतोय ते सगळं. मग नंतर तर ते येतातच. चला, आम्ही तुम्हाला जास्त वेळ घेतला तर झाला, पण तुम्ही म्हणजे एक समजा एक छाप सोडून गेली. कारण की आता आमच्या इथं अंजनगावची पण एक मुलगी होती, बरेचसे लोक तिथे नाव ठेवत होते. छोटीशी मुलगी होती, एकदम अल्पवयीन लहान होती. 18 वर्ष नुकतीच पूर्ण झाली होती. ह्या पोरीनं जवळपास शिवानी पवार म्हणून आहे, तिनं ओपनची जागा खाल्ली. अशा पण राहतात आणि असे तुम्ही पण आहे की ज्याने पहिल्या अटेम्प्टमध्ये समजा इतकी मोठी परीक्षा पास केली, प्री आणि मेन्स, आणि त्याबद्दल तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन. या ठिकाणी ऑफिसमध्ये JSM फिजिकल अकॅडमी आले, तुम्ही इतकी छान बोलले त्याबद्दल पण धन्यवाद तुमचेवाले. पण आता कॉंग्रॅच्युलेशन करायचं राहिलं आपला फोटो काढा. मला आवडत नाही माहिती आहे, काढून घ्या. कोणाच्या मोबाईल इकडे बघू, कन्फ्यूज आहे. नाही फोटो इकडे फोटो काढताय, मग व्हिडिओज घेतो सर. एक याच्यात पण काढून द्या. काढून देतो सतीश. एक मिनिट.